पुढची बातमी, मुंबई महापालिकेनं पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करण्याचा चंग बांधलेला आहे. मात्र नालेसफाईसाठी कंत्राटदारच मिळत नसल्यामुळे प्रशासनाची अडचण वाढली आहे. मुंबईत गाजलेल्या नालेसफाई घोटाळ्याच्या चौकशीचा कंत्राटदारांनी इतका धसका घेतलाय की कंत्राटदारांनी निविदांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे ब्लॅकलिस्ट कंत्राटदारांनाच पुन्हा काम द्यावं लागण्याची वेळ आली आहे. अक्षय कुडकेलवार या संदर्भातली माहिती देत आहेत. अक्षय, तृप्ती, आपण जर बघितलं तर आतापर्यंत मुंबईतील नालेसफाईचं काम आणि मुंबईतल्या नाल्यातलं गाळ काढण्याचं काम सुरू होणं अपेक्षित होतं. मात्र काहीसा विलंब झाला असला तरीही अजूनपर्यंत नालेसफाईसाठी कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरनी निविदा भरलेल्या नाही. कुठेतरी ज्या प्रकारे या नालेसफाईच्या कंत्राटदारावरती महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला होता, त्यामुळं दबावतंत्र हे कंत्राटदार करताय का असा एकीकडे प्रश्न उपस्थित होतोय. मात्र असं असलं आणि नवीन कंत्राटदार जर निविदा भरत नसेल तर ज्या कंत्राटदारांना 2025 ते 2027 पर्यंतचं नालेसफाईचं गाळ काढण्याचं कंत्राट दिलं होतं त्यांनी कामचुकारपणा केल्याबद्दल ब्लॅकलिस्ट केलं होतं. मात्र दिलेल्या पैशाच्या बदल्यात त्यांना त्याच देयकांच्या आधारावर आता पुन्हा जोपर्यंत नव्या निविदा कोणी भरत नाही तोपर्यंत गाळ काढण्याचं काम देण्याचा विचार महापालिकेचा आहे. आणि या संदर्भात चर्चा देखील आज महापालिका प्रशासनासोबत जे लोकप्रतिनिधींची बैठक झाली, या बैठकीत झाल्याचं कळतंय. आज मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, महानगरपालिकाच्या महापौर रितू तावडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे या सगळ्यांची एक बैठक पार पडली आणि मान्सून पूर्व कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं नालेसफाईवरती लक्ष या संपूर्ण प्रशासक असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल यांनी केंद्रित केलं. मात्र असं असलं तरीही या नालेसफाईच्या कंत्राटाकडे कंत्राटदारांनी पाठ फिरवली आहे आणि कुठतरी काही नियम आणि अटी शिथिल करून घेण्यासाठी किंवा आपलंच वर्चस्व ठेवण्यासाठी हे कंत्राटदार दबावतंत्र वापरत आहेत असंही बोललं जातं. त्यामुळे नेमकं आता हा तिढा कसा सोडवणार हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चित अक्षय, धन्यवाद सविस्तर माहिती करता.